नमस्कार, मी श्वेता पाठकरगडे. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या नैवेद्याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी बनवलेले नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरुवातीला मी वरण भाताचा कुकर लावून घेते. तर कुकरच्या तळाशी मी पाणी घातलेलं आहे. तर तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिंग आणि तेल आणि पाणी घालून खाली तुरीची डाळ आणि वरती मी तांदूळ स्वच्छ धुवून भातासाठी लावत आहे. कुकरच्या मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे आपला भात वरण बनवून रेडी होतोय. तर आता आपण पुढची कृती पाहूया. अर्थातच गोडाचा पदार्थ म्हणजे आज आपण रव्याची खीर पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. रवा इथे कोणताही वापरू शकता. तर रवा आपल्याला साजूक तुपावरती मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. छान सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा याच्यावरती भाजून घ्यायचा आहे. अगदी 2 चमचे रवा घेतलेला आहे, पण याची खीर खूप होते. अगदी 3 ते 4 माणसांसाठी पुरेल एवढी खीर होते. तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी गॅसवरती दूध उकळायला ठेवलेलं आहे खिरीसाठी. तर तोपर्यंत आपला रवा सुद्धा तुपावरती छान भाजून होतोय. मस्त असा खमंग वास येतोय रवा भाजलेल्याचा. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. उकळतं दूध घातल्यानंतर आपल्याला या पद्धतीने खीर सतत हलवत राहायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर याला छान उकळी येते. आता जरी खीर पातळ वाटत असेल तर नंतर रव्याची खीर खूप दाटसर होते. आता मी अर्धी वाटी साखर घालते. तर साखरसुद्धा याच्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे. तर साखर विरघळल्यानंतर चवीपुरती आपण छान यामध्ये 1 चमचा वेलची घालायची आहे. जायफळ पूड 1 चमचा घालायची आहे. तर जायफळीमुळे खिरीचा रंग थोडा पिवळसर येतो, पण चव खूप छान होते, म्हणून याच्यामध्ये मी जायफळ घातली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही. ड्रायफ्रूट्स घालते, काजू, बदाम, काळे मनुके आणि थोडेसे अक्रोड. तर खीर पहा आपली छान अशी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजवरती मी 4 ते 5 मिनिट रव्याची खीर छान उकळून घेते आणि नंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आपली नैवेद्यासाठीची रव्याची खीर बनवून तयार आहे. आता आपण पुढची कृती पाहूया. तर आता आपण बीन्स आणि बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी छान तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये आपण खिसलेलं आलं घालायचं आहे. आलं घातल्यानंतर भाजीला चव खूप छान येते. आपण कांदा लसूण विरहित असं नैवेद्याची थाळी बनवत आहोत, त्यामुळे मी इथे आल्याचा वापर थोडासा जास्त करते. तर आलं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडी कढीपत्त्याची पाने घालते. आल्यामुळे भाजीला स्वाद खूप छान येतो. कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली बटाट्याची फोडी घालते. हळद लगेचच नाही घालायची, त्यामुळे भाजी थोडीशी करपल्यासारखी वाटते. तर मी हळद याच्यामध्ये नंतर घालणार आहे. तर बटाटे याच्यामध्ये 1 ते 2 मिनिट मी परतून घेते. बटाटे थोडेसे सॉफ्ट व्हायला हवेत, म्हणून याच्यावरती मी अगदी 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. 2 मिनिटानंतर आपण पाहू शकतो आपले बटाटे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी चिरून घेतलेले बीन्स घालते. बीन्स पहा मी वेगळ्या पद्धतीने थोडेसे चिरून घेतलेले आहेत. तर आता बटाटे आणि बीन्स एकत्र मिसळून घेते. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आता हळद. त्याचबरोबर गरजेनुसार थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा धने पावडर घालते. मसाले ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे ते घालू शकता. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही गोडा मसाला सुद्धा घालू शकता घरी बनवलेला. तर कांदा लसूण विरहित आपण बीन्स आणि बटाट्याची नैवेद्यासाठी भाजी बनवतो. तर सर्व मसाले मिसळून घेऊन याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी आता याला मी 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवते, जेणेकरून आपले बीन्स आणि बटाटा हलकेसे सॉफ्ट होतील. तर हे पहा, जवळजवळ 50 ते 60% आपले बीन्स आणि बटाटा शिजून झालेले आहेत. याच्यामध्ये मी मीठ घालते आणि गरजेनुसार पाणी घालते, म्हणजे अगदी आपली भाजी शिजेपर्यंतच. तर भाजी शिजण्या इतपत मी याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं. तर आपली बीन्स बटाट्याची भाजी शिजून रेडी आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे. आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. भाजी अशी सुद्धा खूप छान लागते, पण आपल्याला नेहमी सवय असते भाज्यांमध्ये शेंगादाण्याचा कूट घालायची, म्हणून मी थोडासा कूट घातलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. तर आपली नैवेद्यासाठीची सात्विक कांदा लसूण विरहित बीन्स आणि बटाट्याची सुकी भाजी रेडी आहे. तर आता आपल्याला
आळू आणि चुक्याची मुद्दा भाजी म्हणजेच गरगटा भाजी बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा मेथीदाणे घालते। मेथीदाण्यामुळे कोणताही स्वयंपाक पोटाला बाधत नाही। त्यात आता मी बारीक चिरून घेतलेली अळूची आणि चुक्याची पाने घालते। तर छान मेथीदाण्यामध्ये हे हलवून घ्यायचं आहे मस्त, आणि यातला मी 2 मिनिटासाठी वाफ देते। तर 2 मिनिटानंतर पाहू शकता आपण, तर चुका जो आहे तो पटकन मऊ होऊन जातो, पण आळू पटकन मऊ होत नाही। तर त्यामुळे याला आपण छान हलवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी आळूची देठं घालते चिरलेली, मगाशी घालायचे विसरले होते। तर आता आणखीन याला मी 2 मिनिट वाफ देते। तर वाफ देऊन झाल्यानंतर आळूची देठं सुद्धा लगेचच सॉफ्ट होतात। तर हे पहा, खूप छान भाजी आपली मऊ झालेली आहे। छान मी हलवून घेते। आता याच्यामध्ये 1 चमचा हरभरा डाळीचं पीठ घालते, खूपही घालायचं नाहीये, अगदी 1 चमचाच, मोठा चमचा असं मी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे। आणि हे छान भाजीमध्ये आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। आणि आता भाजीची चव आणखीन वाढावी यासाठी मी अर्धी वाटी साधावरण याच्यामध्ये घालते। साधावरणामुळे सुद्धा आळू चुक्याचा गरगटा खूप छान होतो। तर तुम्ही या पद्धतीने आळू चुक्याचा गरगटा नक्की करून पहा, खूप टेस्टी लागतो। आता याच्यामध्ये मी 1 तासापूर्वी भिजवून घेतलेले शेंगादाणे, ओले मटार आणि खोबऱ्याचे काप याच्यामध्ये घालत आहे। तर हे सुद्धा याच्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता लाल तिखट आणि हळद घालते, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। हे छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला आळू चुक्याचा गरगटा कितपत पातळ हवा तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। खूप टेस्टी आणि अप्रतिम चवीचा असा कांदा लसूण विरहित असा आपला आळूचा गरगटा होतो। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। चवीनुसार मीठ घालते। चुक्याचा गरगटा आहे अर्थातच थोडासा आंबट असतो, तर म्हणून मी 2 चमचे गुळ पावडर वापरलेली आहे। आणि आता ही भाजी आपण छान उकळून घेऊया। तर हे पहा, आपला आळू चुक्याचा गरगटा छान उकळून झालेला आहे। तर याला आपण वरून फोडणी देणार आहोत। तर तेल, हिंग, जिरे, मोहरीची फोडणी केलेली आहे। वरून फक्त कढीपत्ता आणि 4 सुक्या मिरच्या लाल घातलेल्या आहेत। तर ही फोडणी भाजीमध्ये घालूया। तर अतिशय अप्रतिम चवीचा आपला आळू चुक्याचा गरगटा बनवून रेडी आहे। तर नैवेद्यासाठी अतिशय पौष्टिक असा मस्त आपला आळू चुक्याचा गरगटा रेडी आहे। तर आता आपण कोशिंबीर करूया। त्यासाठी मी मुळा खिसून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी चवीनुसार साखर आणि मीठ घालते, त्याचबरोबर थोडासा शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे। आणि याच्यामध्ये आंबट म्हणून थोडंसं दही किंवा आपण लिंबू पिळून घेऊ शकतो, पण शक्यतो मुळ्याच्या कोशिंबीरमध्ये लिंबूच पिळावं। आता थोडीशी कोथिंबीर घालून कोशिंबीर मिक्स करून घेते। तर आपली कोशिंबीर रेडी आहे। तर पुढची कृती पाहूया। तर आज आपण कांद्याची भजी करणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये भजी सुटते। भजीच्या पिठाची रेसिपी सुद्धा मागच्या 3 गुरुवारच्या थाळीच्या रेसिपीमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। तर प्लीज त्याही 3 थाळी तुम्ही पहा। तर खूप छान पद्धतीने सात्विक अशा मी 4ही गुरुवारच्या नैवेद्याची थाळी बनवलेली आहे। तर भजी आपली छान तळून झालेली आहेत। तर आपली भजी आता मी काढून घेते। तर याच तेलामध्ये मी लगेचच पापडसुद्धा तळून घेणार आहे। तर सर्व आपले भजी आणि पापड बनवून रेडी आहेत। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर आता उरले आहेत पोळ्या, तर आता मी पोळ्यासुद्धा बनवून घेणार आहे। तर मस्त टम्म फुगलेली पोळी आपली गरमागरम तयार होत आहे। तर पोळीला मी दोन्ही साईडला मस्त असं भरपूर तेल लावून ते पोळी छान भाजून घेते। तर आपला वरण भाताचा कुकर झालेला आहे। चटणी कोशिंबीरसुद्धा तयार आहे। रव्याची खीर रेडी आहे। भाज्या दोन्ही तयार आहेत। तर आता आपण नैवेद्याचं पान वाढून घेऊया। तर लिंबू, चटणी, कोशिंबीर, त्याचबरोबर भजी, पापड, 2 मूद आहेत भाताच्या, 1 दही साखर आणि साधावरण तूप भात, अशी 2 पोळ्या, आळूचा गरगटा, रव्याची खीर आणि बीन्स बटाट्याची भाजी। तर आपला महालक्ष्मीसाठीचा नैवेद्याचा स्वयंपाक रेडी आहे। तर माझी स्वयंपाक करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। संपूर्ण रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।